पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त घोडेगाव येथील श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली। यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे डोंगरदरींच्या कुशीमध्ये वसलेलं आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला जाताना सर्वात आधी लागणारे श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर हे प्रसिद्ध आहे। या महादेवाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। येथे येऊन मन प्रसन्न होतं। रांगेमध्ये उभं राहून भाविक भक्त मोठ्या आनंदाने महादेवाचं दर्शन घेतात। हरिश्चंद्र महादेव मंदिरामधील शिवलिंग हे स्वयंभू आहे। राजा हरिश्चंद्रानं वनवासी असताना तेथील तारामती नदीच्या ठिकाणावरती तपश्चर्या केली होती। या ठिकाणी राजा हरिश्चंद्रांची तपश्चर्या फलरूप झाली होती, म्हणून सदर तीर्थस्थानास स्वयंभू राजा हरिश्चंद्र असं म्हणतात। भीमाशंकर बरोबर राजा हरिश्चंद्राचं दर्शन हे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, असं येथील महंत सांगतात। आर्यव्रतामध्ये संपूर्ण भारतामध्ये श्री हरिश्चंद्रांच्या नावानं महादेवाचं घोडेगाव येथील हे एकमेव मंदिर आहे। येथे 12 माही पाणी असतं। शिवलिंगाच्या अवघ्या 1 फुटाच्या अंतरावरती पूजेसाठी जल प्राप्त होतं। घोड नदी आणि तारामती नदीच्या संगमाचं पाणी दर 3 वर्षांनं हरिश्चंद्र मंदिरास भेटण्यासाठी येतं। राजा हरिश्चंद्र महादेवाच्या मंदिराची बांधणी स्थापत्यशास्त्राच्या कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे। देवालयाजवळ पाण्याची कोरीव टाकी आहे। त्यांच्या शेजारी भिंत आहे। प्रवेशद्वारावरती श्री गणेशाची प्राचीन मूर्ती आहे। पुराणामधील राजा हरिश्चंद्रांच्या मागे हात धुवून लागलेल्या विश्वामित्राचे मंदिर मुख्य मंदिराच्या मागे आहे। देवालय शिखरावरती शिवपार्वती गणेश आदींच्या सुबक मूर्ती आहेत। मुख्य स्वयंभू शिवलिंगा शेजारी 2 शिवलिंग आहेत। तसेच येथील राजा हरिश्चंद्र महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं आहे आणि या मंदिरामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रावणाच्या 3ऱ्या सोमवारी उत्सवाची परंपरा सुरू केली आणि ती आजही भक्तिभावानं पंचकोशीमधील लोक जोपासतायत। श्री हरिश्चंद्र महादेव हे स्वयंभू देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी चांगल्या प्रकारची गर्दी असते। श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि जे भाविक भीमाशंकरला जाताना नेहमी हरिश्चंद्र देवस्थानचं दर्शन घेऊन बरेचसे भाविक इथं हरिश्चंद्र देवस्थानचं दर्शन घेऊन जातात आणि इथे यात्रा ही 3ऱ्या सोमवारी श्री हरिश्चंद्र महादेवांचा हा यात्रा उत्सव असतो। त्या टायमिंगला बी चांगल्या प्रकारचा यात्रा उत्सव इथं भरतो आणि आखाड्याच्या म्हणजे कुस्तीच्या स्पर्धा, आखाडा आणि भजनाच्या स्पर्धा हे सांप्रदायिक काम ह्या घोडेगावमध्ये, घोडेगाव नगरीमध्ये होत असतं। भजन स्पर्धा नेहमीप्रमाणे अगदी वर्षानुवर्ष इथे भजन स्पर्धा यात्रेनिमित्त असतात। तसंच इथं सप्ताहाचा कार्यक्रम 8 दिवस चांगल्या प्रकारचा होतो आणि सप्ताह झाल्या म्हणजे कीर्तन प्रवचन झाल्यानंतर ज्या लोक प्रवचनाला येतात त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम हे घोडेगाव देवस्थानच्या वतीने करत असतात आणि हे घोडेगाव देवस्थान चांगल्या प्रकारचा यात्रा उत्सव साजरा करत असतात आणि भाविक नेहमीच ह्या हरिश्चंद्र देवस्थानच्यासाठी दर्शन घेण्यासाठी भाविक येतात। मोहसिन काठेवाडी, सी 24 तास, घोडेगाव।